मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक, तर मुंबईतील सत्ता समीकरणासह गट स्थापनेवरती चर्चा केली जाणार। मुंबईत भाजपचाच महापौर होणार, मुंबईवर ताबा मिळवण्याचं शहा मोदींचं स्वप्न, संजय राऊतांची टीका। शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जाणार, 29 नगरसेवक नोंदणी करणार, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करून नगरसेवक नोंदणीसाठी जाणार। मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक आज पुढील प्रक्रियेसाठी पालिकेत जाणार, कोकण भवनातील आयुक्त कार्यालयातील नोंदीचं पत्र मुंबई पालिकेत दिलं जाणार। कल्याण डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि मनसेची आघाडी, तर ठाकरेंची शिवसेनेची विरोधी बाकावर बसण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत भंडारामध्ये गायिका अंजली भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य, अंजली भारतीच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकावरती तात्काळ कारवाई करावी, कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती आहे, चित्रा वाघ यांचा निशाणा। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं, महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य नको, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महापालिकेनंतर आता मुख्यमंत्री जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीही मैदानात 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेत फडणवीसांच्या सभा होणार, रत्नागिरी आणि रायगडमधून प्रचाराचा शुभारंभ करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभांचा धडाका, 30हून अधिक सभा आणि रोड शो होणार, तर महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग। योग्य वेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार, मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। गिरीश महाजनांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते, संविधानाला विरोध करणारे असल्यामुळे त्यांचा संविधानावरती विश्वास नाहीये, विजय वडेट्टीवार यांची टीका। विविध राजकीय पक्षाकडून मुंबई पालिकेच्या मुख्यालयामध्ये पक्ष कार्यालयाची मागणी, एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय देणार, तर सपा आणि राष्ट्रवादीला एकत्रित कार्यालय देता येईल का, याबाबत विचार सुरू। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणूक होणार। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान, तर सर्वांनीच सपोर्ट केला तर चंद्रपुरात भाजपचा महापौर होईल, बावनकुळेंना विश्वास। काँग्रेसचा गट मुनगंटीवारांच्या संपर्कात नाहीये, चंद्रपुरात काँग्रेसच सत्ता स्थापन करणार, वडेट्टीवारांना विश्वास। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी गिरीश महाजनांविरोधात आंदोलन करणार, गिरीश महाजनांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात वसंत मोरेंची पुणे कोर्टात याचिका, निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचा आरोप, कारवाईची देखील मागणी। ऐन हिवाळ्यामध्ये मुंबईमध्ये पावसाची हजेरी, सकाळी आलेल्या पावसामुळे विद्याविहार परिसरात नागरिकांची मोठी तारांबळ। सोलापूरच्या नगरमध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये मोबाईल आणि टीव्ही न पाहण्याचा निर्णय, मुलांचं आरोग्य आणि भविष्यासाठी नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईतील 12 विभागामध्ये आजपासून 10% पाणी कपात केली जाणार, पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। आज बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, 2 वीक ऑफ देण्याच्या मागणीसाठी 10 लाख बँक कर्मचारी संपावर असणार। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक।